देव घेऊन जाणार नाही ना. तर जर ते देवाचे नामचिंतन केलं, आता काय काय लोकांना बोलतात की आम्ही प्रवासाला जातो, आम्ही कामाला जातो, आम्हाला वेळ मिळत नाही, आम्ही प्रवास गाडीवरून करता, काय काय लोक बसने जातात, एसटीने जातात, मोकळे वेळ असतात ते झोप काढण्यापेक्षा देवाचे नामचिंतन करा. तेवढंच आपलं नामचिंतन झालं, तेवढं देवाचा आपला पाठ झाला. असं देवासाठी देव असं नाही माझ्यासाठी तू एकच तास काढ असं देव म्हणत नाही, असं कुठले देव म्हणत नाही. देवाने सांगितले तुम्हाला कसाही वेळ मिळून दे, कसाही होऊन दे, पण तुम्ही माझे नामचिंतन करा. देव काय म्हणतो, ह्याच्यात माझा फायदा नाही, ह्याच्यात तुमचाच फायदा आहे की तुम्हाला तो यम कधी घेईल, कधी काय करेल, किती यातना होतात हे ज्ञानोबा माऊलींनी सांगितलंय. किती यातना होतात, जसं 1000 विंचू आपल्या अंगावर चावतायत, डसतायत, एवढी यातना होते जेव्हा देह निघून जातो. जेव्हा आपण पाप करतो तेव्हा हे सगळं होतं. पण जर आपल्या फुलाच्या गादीवर बसून गेल्यासारखं जर अनुभवायचंय देवाचे जे चरणाचे सुख, तर आपल्याला ते नित्यनेमाने देवाचे नामचिंतन करावं लागेल.